लेकरूवाळी भाजी असेल ना तर कोवळे कोवळे देठ पण घ्यायचे, खूप छान लागते. आता तुम्ही म्हणाल भरपूर भाजी दिसते, पण पालेभाज्या कढई भरून असतात आणि ज्यावेळेस ती तयार होते त्यावेळेस बनते वाटीभर. तर मस्त आपण भाजी धुवून घेतो आहे, भरपूर पाण्यात धुवायची आणि थोडा वेळ शांत ठेवायची, म्हणजे ती माती खाली थांबते. तर चला, कढई ठेवली. कढई तापल्यानंतर त्याच्यात आता 2 पळी तेल घातले. भाजी म्हटलं की थोडंसं तेल जास्त आणि जिरे देखील जास्त. चमचाभर जिरं घातलं आहे. तेल तापलं होतं त्याच्यामुळं जिरं लगेच फुललं आहे. भरपूर लसूण घालायचा पालेभाज्यांना. लसूण, जिरी आणि हिरवी मिरची. हिरवी मिरचीचे मोठे तुकडे घातलेले आहेत. जर कुणाला नको असेल तर एखादा तुकडा मोठा काढून टाकता येईल. आणि त्याच्यावरती मस्त धुवून घेतलेली भाजी घालून घेतली. आणि मेथीला, या भाजीला कधीही जास्त हलवायचं नाही. तर मी हातानेच जी काही फोडणी होती पूर्ण भाजी पकडून वरती केली. चवीनुसार मीठ घालताना दोन्ही मिठं घातली, काळं मीठ आणि सफेद मीठ. आणि चमच्याच्या दांड्याने मी मिक्स करून घेते आहे. जर तुमच्याकडे लाकडाचा कलथा असेल तर त्याच्या दांड्याने देखील करू शकता. एकदा मिक्स करून घेतली आणि 2 मिनिट तशीच ठेवली, झाकण ठेवलं नाही. आणि खाली गॅस बारीक आहे, बारीक गॅसवरच मेथीची भाजी करायची, कारण पाणी घालायचं नाही एक पण थेंब. त्याच्यामध्ये जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच करायची आहे. तर तुम्ही बघताय, तुम्हाला आता दिसत असेल मी सारखंच हलवते. ॲक्च्युली मी फास्ट केला व्हिडिओ. आणि एकदा हलवून घेते, 2 मिनिट तसंच ठेवते आणि पुन्हा खालची बाजू वरती करते, म्हणजे जी काही कच्ची पानं दिसतात ना, कच्चे देठ, ते वाफेवरती शिजले पाहिजे. तुम्ही बघता गॅस बारीक आहे. कढई उचलून मी तुम्हाला दाखवला, कधीच मोठा गॅस केलाच नाही मी, म्हणजे मस्त भाजी शिजली जाते. देठ शिजले पाहिजेत भाजीतले. आता चांगली ही भाजी 80% शिजली आहे. त्याच्यानंतर मग मी शेंगदाण्याचा कूट येथे घातला आहे. ॲक्च्युली शेंगदाण्याचा कूट भरड पाहिजे, म्हणजे थोडासा मोठे मोठे शेंगदाणे पाहिजेत. तर इथे माझ्याकडे आता बारीक होता केलेला म्हणून मी मोठा केला. दुसरे शेंगदाणे बारीक नाही केले, जो होता केलेला तोच घातला आहे. भरपूर घालायचा शेंगदाण्याचा कूट, म्हणजे शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, थोडंसं जास्त तेल, यानेच भाजीला चव येते. भरपूर लसूण. आता मी तुम्हाला दाखवलं की त्याच्यात जे देठ आहेत ना, त्यानेच भाजीला चव येते. आणि भाजीतला देठ शिजला की भाजी शिजली. सकाळीच स्कूल टिफिनसाठी मी ही भाजी बनवली आणि मस्त गरमागरम चपाती. तर आज शाळेच्या डब्यामध्ये आहे छान अशी मेथीची भाजी आणि चपाती लाँग ब्रेकसाठी. ही भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत देखील खाऊ शकता, स्पेशली बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत. धन्यवाद.